नमस्कार, मी प्रशांत नोबल. ऍक्च्युली आपण आज जे व्हॉट्सअप सॉफ्टवेअर आहे, जे याच्या आधी आपण थर्ड पार्टी ॲप बरेच यूज केलेले आहेत. जसं की WS सेंटर झालं, बूट मास्टर झालं. मार्केटमध्ये असे भरपूर ॲप होते जे 299, 199, ₹2000, 1999 अशा किमतीत ते विकले जायचे. तर या ॲपद्वारे आपण व्यवस्थित मार्केटिंग करू शकत होतो. पण आता 2 डिसेंबर 2025 पासून WhatsAppने स्वतःचा बिझनेस स्वतःचा बिझनेस WhatsApp बल्क मार्केटिंग चालू केलेला आहे. जर तुम्हाला WhatsApp वरून बल्क मार्केटिंग करायची आहे, बल्क WhatsApp मेसेजेस तुम्हाला पाठवायचे आहेत, तर पहिल्यासारखं जसं आपण थर्ड पार्टी ॲप घेऊन यूज करून त्याच्यातून आपण मेसेजेस टाकत होतो, ते आता एकदम पूर्णपणे बंद झालेलं आहे. तर आता त्या जागी WhatsAppनं स्वतःचा बिझनेस म्हणजे अशा कंपनीज आहेत ज्या मेटाला ऑथराइज होतात आणि त्यांना हे सॉफ्टवेअर जे आहे, तर हे सॉफ्टवेअर यूज करायला म्हणजे क्रिएट करून विकायची परमिशन असते. त्यांचे क्लायंट्स ते स्वतः तयार करू शकतात आणि मेसेजचे जे रेट आहेत, जे मेटाने ठरवून दिलेले आहेत. जसं मार्केटिंग मेसेज जो असतो, मार्केटिंग मेसेजमध्ये तुम्ही लोकांना जे पेमेंट किंवा विकत घ्या असे शब्द ज्या याच्यामध्ये टाकता तुम्ही, तर ते मार्केटिंग मेसेजेस ₹1 पर मेसेजेस जातो आणि युटिलिटी एकदम साधा मेसेज की धन्यवाद, अभिनंदन किंवा या पद्धतीचे जे मेसेजेस असतात, हे 25 पैसे या दराने सध्या मेटा तुम्हाला पाठवू देतो. मग तुम्ही 1 लाख जरी मेसेजेस पाठवले, तरी तुमचं व्हॉट्सअप ब्लॉक होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, की WhatsApp जे तुम्हाला हे फीचर्स देणार आहे बल्क मेसेजिंगचं, तर हे एका विशिष्ट नंबरवर देणार आहे. जो नंबर तुम्हाला मेटाला रजिस्टर करायचा आहे, मेटाला रजिस्टर केल्याच्या नंतर तो नंबर तुमच्या WhatsApp ॲपवरती कुठंही चालणार नाही किंवा तुम्ही तो जर ओपन करण्याचा पुन्हा प्रयत्न केला, तर तुमचा जे काही एपीआय झालेलं असतं नंबरचं, ते एपीआय ऑटोमॅटिकली निघून जाईल. तर तुम्हाला काळजी घ्यायची की एक नंबर असा ठेवायचा आहे, जो WhatsApp एपीआय साठीच तुम्हाला वापरता येईल. त्याचं जे WhatsApp असतं, ते फक्त अशाच ॲपवरती चालतं जे मेटाला ऑथोराइज आहे ॲप. ओके. त्याच्यावरती आलेले रिप्लायज तुम्हाला येणारे मेसेजेस सगळे याच डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दिसेल. कारण तो जो नंबर आहे तो मेटाकडे ऑटोमॅटिकली व्हेरीफाय झालेला असतो. तो साध्या WhatsApp किंवा बिझनेस ॲप जे आहे, मोबाईलमध्ये WhatsApp जे ॲप आहेत दोन्ही पण WhatsApp आणि बिझनेस WhatsApp त्याच्यावरती ते चालत नाही. ओके. आणि जो नंबर तुमचा रजिस्टर होतो हे तुमच्या बिझनेसच्या नावानेच दिसतो समोरच्या व्यक्तीला. अननोन व्यक्तीला जरी तुम्ही मेसेजेस पाठवला, तरी तो तुमच्या बिझनेसच्या नावाने WhatsApp वरती त्याच्या मेसेजेस चालल्या जाईल. तर या पद्धतीनं तुमचा नंबर रजिस्टर करावा लागतो. अशा पद्धतीनं तुमचं प्रोफाईल समोरच्याला दिसतं. हे सगळं मेटामध्ये, Facebookमध्ये तुम्हाला करावं लागतं. हे सगळं आपण तुमचं रजिस्टर करून देतो जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर विकत घेता आमच्याकडून. तर याच्यामध्ये जो रेट आहे मेसेजचा, तो मार्केटिंग मेसेज ₹1 आहे आणि युटिलिटी मेसेज जो असतो तो 25 पैसे आहे. हा मार्केट रेट आहे. हा कंपनीचा रेट आहे. कंपनीचा म्हणजे मेटा कंपनीचा रेट आहे. तर हे रेट कमी करणं हे कुठल्याही एजन्सीच्या हातात नसतं. काही जण म्हणतात ₹1 खूपच जास्त झाला किंवा ₹1 खूपच जास्त होतो. ओके. मेसेजेस मग आम्ही 1000 मेसेज पाठवलं तर आम्हाला ₹1000 चार्ज लागेल. हे बघा, हे सगळे जे रेट आहेत हे WhatsAppने ठरवलेले आहेत, मेटाने ठरवलेले आहेत. त्याच्यामध्ये रेट कमी करणं किंवा अजून काही वाढवून देणं हे कुठल्याही एजन्सीच्या हातात नाहीये. त्यामुळं रेट कमी करा हा शब्द याच्या पुढे म्हणजे तुम्हाला वापरता येणार नाही. तुम्हाला जर बल्क WhatsAppवरती बल्क मेसेजेस पाठवायचे असतील, तर तुम्हाला हा एकमेव पर्याय राहिलेला आहे. आणि जसं WhatsApp बदललं, तसं अजून पण काही ॲप्स आहेत जे अपडेट होतील. ते त्यांचे बिझनेस स्वतः चालू करतील. आज फ्री आहेत, पण उद्या पेड होतील. तर याच्यासाठी तुम्हालाही तयार राहावं लागेल. कारण
तुम्ही बिझनेस करताय तर तेही बिझनेस करण्यासाठी आलेले आहेत. तर ते जसे अपडेट होतील तसं आपल्याला अपडेट व्हावं लागेल. जे मागचं होतं मग तसंच का नाही राहिलं, याचे हे हे प्रश्न आपल्या हातात नसतात. हे सगळ्या गोष्टी त्या कंपनीच्या किंवा मेटाच्या हातात आहेत. ते त्यांचे बिझनेस ते सुद्धा चालू करत आहेत, तर आपल्याला त्याला ऍक्सेप्ट करावं लागेल आणि आपल्याला सुद्धा अपडेट व्हावं लागेल आणि त्या पद्धतीनेच आपल्याला मेसेजिंग करावं लागतील. नाहीतर मग आता पण थर्ड पार्टी ऍप आहेत मार्केटमध्ये, 299 रुपयाला आहेत, 199 रुपयाला आहेत. एक मेसेज पाठवला की ब्लॉक होतं, तीनदा ब्लॉक झाला की तो नंबरच डायरेक्टली व्हॉट्सअपला बॅन होतो. हे असं पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला अपडेट नाही व्हायचे तर. हे सगळं तुमच्यावरती अवलंबून असतं. आता हे ऍप कसं काम करतं, याला कसं बिझनेसला रजिस्टर करायचं, नंबर किंवा कसे मेसेजेस पाठवायचे, याचा आपण आता डेमो घेऊया. तर सर्वप्रथम तुमचा एक जो नंबर आहे तो या मेटाला या पद्धतीने व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तो ऑटोमॅटिकली व्यवस्थित असं कनेक्टेड झालेला दिसेल. हा नंबर फक्त तुमच्या जो मेटा कंपनीचा डॅशबोर्ड असतो व बल्क व्हॉट्सअपचा त्याच्यामध्येच तो लाईव्ह होतो. त्याच्यातच तुम्हाला ते सगळे आलेली चॅट वगैरे जे काही आहे ते इथंच तुम्हाला दिसायला चालू होतं. तुम्ही बल्क केलेले मेसेजेस, आलेली चॅट सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसू लागेल. दुसरं आहे की सगळ्यात पहिले तुमचा नंबर रजिस्टर करणं. त्यासाठी एक असा नंबर देणं की जो कुठल्याही व्हॉट्सअपला रजिस्टर नाहीये, तो आम्ही या मेटामध्ये तुम्हाला रजिस्टर करून देतो. मेटाने दिलेल्या क्रेडेन्शियल वरती हे जे काही ऍप आहे, ओके, हे ऍप पेएम टेक्निकल सॉफ्टवेअर्स आहे. हे ऍप आपल्याला एका महिन्यासाठी 550 आणि एका वर्षासाठी 3500 रुपयाला भेटेल. तर तो नंबर रजिस्टर झाल्याच्या नंतर त्याच्या ज्या क्रेडेन्शियल आहेत त्या क्रेडेन्शियल तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डमध्ये टाकल्या. डॅशबोर्डमध्ये टाकल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा चॅलेंजिंग मेटा करता तेव्हा तो नंबर ऑटोमॅटिकली याला कनेक्टेड होतो आणि तुमचे मेसेजेस जायला रेडी होतात. हे सगळ्या क्रेडेन्शियल मेटाकडून भेटतात. ह्या सगळ्या क्रेडेन्शियल आम्ही तुम्हाला तुमचा ऍप, तुमचा लॉग इन तयार करून आम्ही तुम्हाला टाकून देऊ. दुसरं आहे की व्हॉट्सअप डिव्हाइस कोणता कनेक्ट झालेला आहे, हायली कनेक्ट आहे, नाहीये, ते सगळं तुम्हाला या ऍप डिव्हाइस मध्ये भेटतं. जेव्हा हे कनेक्ट दिसतं तेव्हा तुमची सिस्टीम तुमचे मेसेजेस पाठवायला रेडी होतात. तर लक्षात घ्या की व्हॉट्सअप अप्रुव्हल करणं, ओके, व्हॉट्सअप अप्रुव्हलला टाकणं हे एजन्सीच्या हातात आहे. व्हॉट्सअप मध्ये काही अप्रुव्हल करू म्हणजे करून घेणं हे व्हॉट्सअपच्या हातात आहे. तर व्हॉट्सअप या प्रोसेसला 24 तास लावते. तर हे 24 तास आपल्याला व्हॉट्सअपला द्यावंच लागतात अप्रुव्हल होण्यासाठी. तर आपण असं नाही करू शकत की सर मी काल आता 2 तासापूर्वी नंबर दिला तर मला लगेच अप्रुव्हल करून द्या. तसं होत नाही आणि तसं होणारही नाही कधी. तर जे 24 तास आहेत त्या 24 तासामध्ये पण रिजेक्ट झालं तर पुन्हा अप्रुव्हलला टाकावं लागतं करेक्शन करून आणि पुन्हा समोरच्या 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला मेटा अप्रुव्हल करून देतात. जो वेळ व्हॉट्सअप घेईल तेवढा वेळ आपल्याला थांबावंच लागेल. ते कुठल्या कंपनीच्या हातात नसतं की लवकर करा, लवकर झालं पाहिजे, तर हे होत नाही. दुसरं आहे की जेव्हा तुमचा नंबर कनेक्ट झाल्याच्या नंतर तुम्ही आधी जे हे होतं मेसेजेस जे आपण पाठवत होतो थर्ड पार्टी ऍप मधून, तर त्यावेळेस आपण मेसेज जो तो ऑन टाइम घ्यायचो. म्हणजे एक मेसेजेस घेणं, नंतर इमेज अटॅच करणं आणि मेसेजेस सोडून देणं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये याच्यात अजून एक ट्विस्ट आहे की हे तुम्हाला अशा पद्धतीनं नाही करता येत. याला तुमचा जो कंटेंट आहे, जे मेसेजेस आहेत ते व्यवस्थित तुम्हाला अप्रुव्हल करून घ्यावा लागतात मेटाकडून. मॅनेज टेम्पलेट्स मध्ये तुम्ही गेलात तर इथं तुम्हाला टेम्पलेट्स टाकावं लागतं. मग टेम्पलेट स्टेटस अप्रुव्हल आहे, ऍक्टिव्ह आहे, रिजेक्ट आहे, ते मेटा तुम्हाला इथं सांगतं. हे अप्रुव्हल झाल्याच्या नंतर तुम्हाला ते टेम्पलेट्स मेसेजसाठी वापरता येतं. ऑन टाइम कुठलाही मेसेज तुम्हाला पाठवता येत नाही, तसं होणारही नाही. तर तुम्हाला व्यवस्थित टेम्पलेट अप्रुव्हल करून घ्यावा लागतो. तुमचं जे काही बटन्स आहेत त्याच्यामध्ये जे काही हे आहे कॉल ऍक्शन बटन्स, तुमचा कंटेंट असं व्यवस्थित तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यावं लागतं. ते टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमचा मेसेजेस जायला चालू होतात.
तर अशा पद्धतीनं तुम्ही हे मेसेजेस पाठवू शकता या डॅशबोर्ड मधून. आता इथं टेम्पलेट्स अप्रूव्हल झालेलं टेम्पलेट्स मी कुठलेही, आता इथं एक टेम्पलेट्स असतं जेव्हा नंबर कनेक्ट होतो. नंबर कनेक्ट झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली सॅम्पल टेम्पलेट्स म्हणून मेटा तुम्हाला हे टेम्पलेट्स देतं. हे पाठवून तुम्ही नंबर खरंच कनेक्ट झालाय का नाही हे इथून बघू शकता. हे टेम्पलेट्स ऑटोमॅटिक येतं, ते मेटाचंच असतं. त्यामुळं हे टेम्पलेट सगळ्यांच्या याच्यात असणार आहे. बाकी तुमचे टेम्पलेट्स तुम्ही स्वतः तयार करू शकता. तयार करण्यासाठी तुम्हाला मेसेज टेम्पलेट्स वरती यायचं, या डॅशबोर्ड वरती क्रिएट टेम्पलेट्सला क्लिक करायचे आणि इथं तुम्ही तुमचे टेम्पलेट्स व्यवस्थितपणे तयार करू शकता. आणि हे मेटाकडून अप्रुव्हल झालं. अप्रुव्हल झाल्याच्या नंतर तुम्हाला ते तुमच्या या मेसेज आणि टेम्पलेट्स भागामध्ये तुम्हाला दिसायला चालू होईल की कोणता अप्रुव्हल आहे कोणतं नाही. दुसरं आहे जसं व्हॉट्सअप ग्रुप ग्रॅबर दिलेले आहे आपण याच्यामध्ये. ग्रुप ग्रॅबर मध्ये तुमचा जो ग्रुप आहे, आता हे लक्षात ठेवा की एपीआय झालेल्या नंबरचा कुठलाही ग्रुप तुम्हाला दिसत नाही, कारण एपीआय न ते रिस्ट्रिक्टेड केलेलं आहे. ग्रुप तुम्हाला एपीआय नंबरला जे जोडलेले ग्रुप असतात ते कधी दिसत नाही. तर ते तुम्हाला शोधायचे असतील किंवा तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल किंवा ग्रॅप करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रुपची लिंक तुम्हाला इथं टाकायची आहे. ग्रुप लोड करायचा आहे. जे काही ग्रुप लोड झाला त्याचे नंबर्स तुम्हाला इकडं दिसायला चालू होतील. त्याच्यामध्ये काय की जे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत ज्यांचे मेसेज ग्रुपला येतील त्याच मेंबरचे तुम्हाला इथं नंबर्स यायला चालू होऊन जातील. दुसरं आहे तुम्हाला मेसेजेस पाठवायचे किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट ऍड करायचे. तर कॉन्टॅक्ट ऍड करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट म्हणून इथे एक बटन दिलेले आहे. तुम्ही इम्पोर्ट सीएसव्ही करून इथून तुम्ही ते नंबर्स सॉफ्टवेअरला जोडू शकता. जोडल्याच्या नंतर ते नंबर्स तुम्हाला या पद्धतीने दिसतील. डुप्लिकेट नंबर ऑटोमॅटिकली डिलीट होतं. ते डुप्लिकेट नंबर याच्यामध्ये येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नंबर्स याच्यामध्ये टाकू शकता. नंतर तुम्हाला कॅम्पेन करण्यासाठी आता नंबर टाकले, तुमचं टेम्पलेट्स क्रिएट झालं, अप्रुव्हल झालं. टेम्पलेट्स अप्रुव्हल व्हायला फक्त 5 सेकंद लागतात. 5 सेकंदात तुम्ही टेम्पलेट्स अप्रुव्हल करून घेऊ शकता. तुम्ही एकदा 10 टेम्पलेट्स करा, 100 टेम्पलेट्स करा, 6000 टेम्पलेटची लिमिट असते. 6000 पर्यंत तुम्ही टेम्पलेट्स अप्रुव्हल करून घेऊ शकता. म्हणजे 6000 मेसेज तुम्ही अप्रुव्हल करून घेऊ शकता. नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅम्पेन टाकायचं, तुम्हाला लाईव्ह व्हॉट्सअप चॅट मध्ये जायचे. लाईव्ह व्हॉट्सअप चॅट मध्ये तुम्हाला न्यू कॅम्पेन्स मध्ये जायचे. न्यू कॅम्पेन्स मध्ये तुम्हाला कॅम्पेन नेम टाकायचंय तुमचं. नंतर तुमचा ग्रुप जो आहे ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे ग्रुप सिलेक्ट करायचं म्हणजे हे तुम्ही अपलोड केलेलं लिस्टचं नाव आहे. ठीक आहे, हे इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. एवढे लिस्ट अप्रुव्हल केलेले आहे तिथं. त्याच्यातनं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला लिस्टला तुम्हाला सिलेक्ट करायचंय. लिस्ट तुम्ही इथून अपडेट म्हणजे जोडून ठेवू शकता. इथून त्याला सिलेक्ट करायचंय आणि जे टेम्पलेट्स असतात त्या टेम्पलेट्सची नावं तुम्हाला इथे दिसतात अप्रूव्ह झालेल्या. तर तुम्ही त्याला क्लिक कर जे टेम्पलेट्स तुम्हाला पाठवायचे त्याला तुम्हाला क्लिक करायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा हे पण दिसतो इथं, जे काही हे आहे व्ह्यू आहे, व्ह्यू पण दिसतो तुम्हाला इथं. नंतर तुम्ही जर काही इमेज वगैरे टाकलेली असेल ती इमेज तुम्हाला आधी तुमच्या ड्राईव्ह मध्ये अपलोड करायची आहे. तिची लिंक घ्यायची आणि ती लिंक तिथं टाकायची आहे. बटन्स तर खाली ऑटोमॅटिक येतात. फक्त इमेज किंवा जी अटॅचमेंट आहे ती आधी ड्राईव्हला अपलोड करायची. ड्राईव्हला अपलोड करून तुम्हाला इथं त्याची लिंक टाकायची आणि स्टार्ट ब्रॉडकास्ट केलं. स्टार्ट ब्रॉडकास्ट केल्याच्या नंतर ते येतात तुमच्या कॅम्पेन रिपोर्ट्स मध्ये. थोड्या वेळ प्रोसेस होते आणि प्रोसेस झाल्याच्या नंतर सेंड होतं. सेंड झाल्याच्या नंतर सेंड झाल्याच्या नंतर इथं दाखवत होते की हे फक्त सेंड सेंड झालाय त्या व्यक्तीच्या मोबाईलला, मग त्यांना रीड केलाय नाही केला. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला सगळा रिपोर्ट तुम्हाला इथं दिसायला लागतो. सेंड झाले, डिलिव्हर झालेत, रीड झालेत, फेड झालेत. तर हे जे काही पैसे असतात, आता जर मार्केटिंग टेम्पलेट्स असेल, ओके, सहसा सध्या तरी सगळेच टेम्पलेट्स मार्केटिंग टेम्पलेट मध्येच कन्वर्ट करतं जे काही मेटा आहे ते. तर मार्केटिंग टेम्पलेट्सला तुम्हाला इथं चार्ज दिसतो, ₹1 चार्ज आहे. आणि युटिलिटी टेम्पलेट्स असतील त्याला 25 पैसे चार्ज पडेल तुम्हाला. हा चार्ज तुमच्या वॉलेट मधून कटला जाईल. इथं तुम्हाला तुमचे पैसे ऍड करून ठेवायचे
आणि जसे तुम्हाला मेसेजेस पाठवायचे त्या पद्धतीने पैसे तुमचे कटतील. फेड मेसेज झाला तर पैसे तुमचे कटणार नाहीत. ओके, तर या पद्धतीचं हे सॉफ्टवेअर आहे. या पद्धतीनं तुम्ही बल्क मार्केटिंग करू शकता. याच्यात तुम्ही 1 लाख लोकांना आरामशीर मेसेजेस पाठवू शकता. हे या पद्धतीचं सॉफ्टवेअर तुम्ही बल्क मार्केटिंगसाठी वापरू शकता. हे मेटा ऑथोराइज सॉफ्टवेअर आहे. मेटा अप्रुव्हल आहे. त्याच्यामुळे तुम्ही 1 लाख मेसेज पाठवले काय आणि 10 लाख मेसेज पाठवले काय तुमचा नंबर ब्लॉक होणार नाही. आणि तुम्हाला टेम्पलेट्स अप्रूव्हल करून घ्यावा लागतील. तर तुम्ही कॅम्पेन रिपोर्ट सुद्धा इथून व्यवस्थित काढून ठेवू शकता. याला तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट पण करू शकता. नंतर याच्यामध्ये चॅटबोर्ड दिलेले आहेत. तुम्हाला चॅटबोर्ड सुद्धा तुम्ही यूज करू शकता. लाईव्ह चॅटबोर्ड आहे. स्मार्ट AI चॅटबोर्ड पण याच्यामध्ये दिलेलं आहे. नंतर बिलिंग आणि पेमेंट वॉलेटसाठी तुम्ही इथून वॉलेटला पैसे पण जमा करून ठेवू शकता. जे पैसे तुम्ही टाकले त्याची इन्व्हॉइस सुद्धा इथे तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. नंतर सिस्टीम सेटिंग मध्ये जे काय आहे तुम्ही तुमचा लोगो, पासवर्ड चेंज करू शकता, पासवर्ड अपडेट करून ठेवू शकता. सपोर्ट सपोर्ट आपण खूप प्रकारे दिलेला आहे. सपोर्टला तुम्ही एक तर तिकीट रेज करू शकता. जर खूपच जास्त प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता किंवा फोनही करू शकता. तर अशा पद्धतीने सपोर्टसाठी पण आपण भरपूर ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. तर या पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे. त्याच्या डॅशबोर्ड वरती पूर्ण रिपोर्ट तुम्हाला दिसतात पहिल्या पेज वरती की किती एफिशियन्स आहे, किती सेंड झाले, किती फेड झाले, हे सुद्धा इथं सुद्धा तुम्हाला रिपोर्ट त्याचा दिसायला चालू होऊन जाईल. इथं पण सपोर्टसाठी पण आहे तुम्हाला पहिल्या पेज वरती पण. तर या पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे. जास्त फक्त तुम्हाला टेम्पलेट्स तुमचे टाकायचे, अप्रूव्ह करून घ्यायचे. सगळ्यात फर्स्ट जो वेळ लागतो तो फक्त मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी लागतो, जो 24 तास आहे. ते एकदा रजिस्टर झालं की तुमची सिस्टीम एकदम सुरळीत चालते आणि तुम्ही लॉग आउट वगैरे करून याला ठेवू शकता. अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे ज्यानं तुम्ही व्यवस्थितपणे बल्क मार्केटिंग तुमची यूज करू शकता. धन्यवाद.